आम्ही झटक्यातच दार बंद केलं आणि मग आम्ही बाहेर पडायला वळालो. तेवढ्यातच मला असं जाणवलं की दाराच्या आडोशाला कोणीतरी उभा आहे, पण तिथे मात्र थोडा अंधार होता. आम्हाला दिसत होती फक्त एक काळसर आकृती. मी मोठ्यानं विचारलं, कोण आहे रे तिथं? पण समोरून मात्र काहीही उत्तर आलं नाही. प्रणित म्हणाला, अरे कदाचित एखाद्या पेशंटचे नातेवाईक असतील. आम्ही जरा त्याच्या जवळ गेलो आणि पुन्हा विचारलं, कोण आहे? पण तरीही समोरून काहीच आवाज नाही. आणि माझ्या मनात अचानकच भीतीची लहर उठली. मी पटकन मोबाईलची टॉर्च लावली आणि जे पाहिलं ते पाहून आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. कारण समोर जो उभा होता तोच मुलगा होता. तो चेहरा, तेच रक्ताने माखलेले कपडे